मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून स्वामी समर्थ सेवा केंद्राची संरक्षण भिंतीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर। पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न। वांट्यामुरे कॉर्नर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राची संरक्षण भिंत बांधण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे। आज श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले। श्री स्वामी समर्थ केंद्र येथे सप्ताह सुरू असून आज याची सांगता आमदार सुरेशभाऊ खाडे, सुरेश बापू आवटी, माजी महापौर संगीताताई खोत, माजी उपमहापौर आनंद देवमाने, गणेश दादा, गायत्री कुल्लोळी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली। भाजप शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे, अनिता हार्गे, ग्रामीण शहराध्यक्ष मयूर नायकवाडे, अभिजित गवराजे, ज्योती कांबळे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, माजी नगरसेवक यांच्या मदतीने श्री स्वामी समर्थ केंद्राचा कायापालट झाला असल्याने सेवेकरी राजेंद्र कौलापुरे, विनायक मेंढे, विशाल वाघमोडे, अभिजित अभंगे, प्रशांत शिंदे, सुनील गावडे यांनी त्यांचे आभार मानले। तसेच स्वामी समर्थ आणि भक्तगणांची सेवा करण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य आहे। सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य मिळावं ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी समर्थाचरणी प्रार्थना केली। आज आपल्या मिरजमध्ये शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने चाललेलं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दंडोरी प्रणित इथं सुंदर असं मंदिर उभं राहिलं। सुरुवातीला छोटं होतं, सगळ्या भाविकांनी मतीच हात दिला, सगळं झालं आणि हा सोहळा आज तिथं प्रशासन सोहळा यांचा मोठा इथं संपन्न होतो। माझंही भाग्य मला मिळालं की मला इथं सेवा करायची मला संधी मिळाली। पहिल्या वेळी आम्ही हा रस्ता केला, आपल्या DPCमधून आपण पिंबळ बसवले आणि आज आम्ही 25 लाखाचं ह्या मंदिरासाठी कंपाऊंडसाठी आज आम्ही 25 लाख देऊ केले। त्याचे वर्कआउट झाले, त्याचे बांधकाम आम्ही ताबडतोब चालू करतोय आणि ते आमदार फंडातून ते पैसे दिलेत आपण ते। त्यामुळे निश्चितच इथं एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे, चांगलं देव झालेलं आहे, भक्ती झालेली आहे। लोक भक्तिभावाने इथे येतात, मस्तक टेकतात आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतात। मी सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो की सद्गुरू महाराज सगळ्यांना सुख, शांती, समाधान आणि आरोग्यमय जीवन द्यावं, एवढीच मी सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो। धन्यवाद। समर्थ परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। या मिरज शहरामध्ये या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीपर्यंत मार्गाची सुरुवात 11 मार्च 2005 साली एखाद्या घरी पहिल्यांदा 6 आम्ही सेवेकरी होतो आणि तिथून थोडं आम्ही जीवेश्वर विठ्ठल मंदिरामध्ये भाड्यानं होतो। त्यानंतर 2021 साली हे केंद्राची जागा मिळाली, महापालिकेच्या माध्यमातून ही जागा मिळाली आणि तेव्हापासून हे बांधकाम सुरू झालं आणि परवा म्हणजे स्वामी पुण्यतिथीला दोन वर्षामध्ये हे बांधकाम सगळं पूर्ण झालं आणि फार मोठा सोहळा या स्वामी प्रकट दिनाला आपण सोहळा केला। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, मानांचं अधिष्ठान ठेवलं आणि या सप्ताहामध्ये गेल्या रविवारी हे सप्ताह सुरू झाला आणि या सप्ताहामध्ये 7 दिवस गुरुचरित्र पारायण असतं आणि खास करून संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी एकाच वेळेला हे पारायण बसलं आणि बहुतांशी पुरुषांच्या पेक्षा महिलांची संख्या ही फार मोठी आहे। गुरुचरित्र हा महान ग्रंथ जो 5वा वेद आहे, त्या 5व्या वेदाला बरेच महिला सेवेकरी उपस्थित राहिले। मागच्या रविवारपासून ते आज ती सांगता झाली आणि या सर्व कामाला आपले या वार्डाचे नगरसेवक, मग गजू कल्लोळे असतील, गणेश माळीसाहेब असतील, त्यानंतर खोतताई असतील, गायत्री कल्लोळे असतील, बाकी सगळ्यांनी नगरसेवक त्यांचे आणि काही सहकार्य या सर्वांनी आणि आमदार भाऊसाहेबांनी फार मोठं सहकार्य या केंद्रासाठी केलं आणि हे आता रोड झाला, त्यानंतर पेविंग ब्लॉक झाले आणि हे बाकी सगळं स्ट्रक्चर जे आहे ते सेवेकरांच्या निधीतून हे एवढं मोठं आपण उभा केलेलं आहे। आणि आजच या स्वामी पुण्य निमित्तानं भाऊंनी आपल्याला या संरक्षण भिंतीसाठी 25 लाख आमदार फंड त्यांच्या फंडातून हे मंजूर केलं आहे आणि हे असेच उत्तरोत्तर उद्या भविष्यात या ठिकाणी चांगलं हे होऊन जाईल। धन्यवाद। श्री स्वामी। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।